तर आमच्या प्रतिनिधी या सैफ अली खानच्या घराच्या बाहेर उपस्थित आहेतच, तिथे घडणाऱ्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। लीलावती हॉस्पिटलमधनं सुद्धा तुषार उपणवार आमचे प्रतिनिधी आपल्यापर्यंत सगळे अपडेट पोहोचवत आहेत। आता तो ब्लेडचा तुकडा जो होता तो पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे, जो सैफ अली खानवरती शस्त्रक्रिया करून त्याच्या पाठीतनं काढण्यात आला। रुग्णालयातनं त्याच्या ब्लेडचा तुकडा पुरावा म्हणून पोलिसांनी आता ताब्यात घेतलाय। सैफ अली खानवर काल लीलावती रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्याला आता आयसीयू मध्ये ठेवण्यात आलं। आज सकाळी 11 दरम्यान तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर त्याला आयसीयू मधनं बाहेर घेण्याबाबत कुटुंबियांची सल्लामसलत करून पुढचा निर्णय घेतला जाईल असं डॉक्टरांनी कालच सांगितलं। मात्र सैफ अली खानच्या पाठीमध्ये जो साधारण 2.5 इंचाचा ब्लेडचा तुकडा, तो जो चाकूचा तुकडा अडकलेला होता किंवा आतमध्ये रुतलेला होता, तो ऑपरेशन करून डॉक्टरांनी काढला। तो आता पोलिसांनी ताब्यात घेतलाय पुढील तपासासाठी। साधारण 2.5 इंचाचा ब्लेडचा तुकडा हा स्पायनल कॉर्ड मध्ये सैफच्या अडकलेला होता असं काल लीलावतीच्या डॉक्टरांनी सांगितलं आणि त्याच्यावरती ही न्यूरोसर्जरी करण्यात आली, ज्यासाठी हा ब्लेडचा तुकडा काढावा लागला। त्यासाठी ही न्यूरोसर्जरी, दुसरीकडे मानेवरच्या जखमेसाठी प्लास्टिक सर्जरी करण्यात आली आणि न्यूरोसर्जरी करून हा मणक्यामध्ये अडकलेला ब्लेडचा तुकडा जो डॉक्टरांनी काढला, तो आता पोलिसांनी पुढील तपासासाठी आपल्या ताब्यात घेतलेला आहे। याच व्यक्तीनं सैफवरती पाठीत जो काही धारदार शस्त्र खुपसलेलं होतं त्याचा तुकडा मोडून 2.5 इंचाचा ब्लेडचा तुकडा हा सैफच्या पाठीमध्येच अडकलेला होता, तो डॉक्टरांनी सर्जरी करून काढलाय। तो आता पोलिसांनी ताब्यात घेतलाय। लीलावतीमध्ये सैफवरती उपचार सुरू आहेत। काल 2 महत्त्वाच्या सर्जरी झाल्या, त्यानंतर सैफ अली खानला ऑपरेशन थिएटरमधनं आयसीयू मध्ये आणण्यात आलं आणि आता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि कुटुंबाशी सल्लामसलत करून पुढील निर्णय घेतला जाईल। तर या हल्ल्यामध्ये सैफच्या मणक्यामध्ये एक मोठी जखम झाली, त्याच्या थोरॅसिक स्पायनल कॉर्डला दुखापत झाली होती आणि चाकूने वार करण्यात आल्यामुळे त्याचा तुकडा सैफच्या मणक्यामध्ये अडकला होता। शस्त्रक्रिया करून त्याच्या मणक्यातला चाकू काढण्यात आला। या जखमेमुळे स्पायनल फ्लुइड लीक होऊन मोठा धोका निर्माण होऊ शकला असता। फ्लुइड लीक झालं असतं तर सैफच्या जीवाला धोका होता। तर फ्लुइड लीक झालं असतं तर सैफच्या शरीरावरती त्याचा विपरीत परिणाम होऊ शकला असता। त्याच्या डाव्या हातावर आणि मानेवर आणखी 2 गंभीर जखमा आहेत, त्यावरती प्लास्टिक सर्जरीद्वारे शस्त्रक्रिया करून उपचार करण्यात आले। डॉक्टर नीना जैन आणि त्यांच्या टीमनं ही शस्त्रक्रिया केली। या सगळ्या संदर्भातले अपडेट आपण घेत राहणार आहोत। मात्र एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेचच परत येऊयात। मात्र तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा मुलुक महाराष्ट्र।